श्रावणीच्या घरला? माहित आहे का तू वसनी तो तिथं जाऊन काय करायला लागलाय? रुद्र सरांनी श्रावणीचं लग्न मोडायला आलाय तो तिथं. स्वीटी असं काय बी करणार नाही तो. तो काय करतोय आणि काय नाही करत ते तुम्हाला काहीच ठाऊक नाहीये. इकडं विश्वंभर साहेबांच्या बंगल्यात सरदारजीच्या वेशात आलाय तो. लई शानपणा करायला लागलाय. आणि एवढंच नाही, रुद्र सरांना खोटं ठरवायचा प्रयत्न करायला लागलाय. अगं तो तसं काय बी चुकीचं करणार नाही, तसं वचन देऊन गेलाय. वचन? होय, वचन घातलं त्यानं चुलीत. खोटारडे शुभ एक नंबरचा. तिथं त्यानं जो काही गोंधळ घातलाय ना, त्याबद्दल विश्वंभर साहेब आणि रुद्र सर त्याला जेलमध्ये टाकू शकतात. रुद्र सर तर त्याचा जीव पण घेऊ शकतात. आणि इंद्रनील आणि सानिकाचं लग्न पण मोडू शकतो. कळतंय ना? काय नाही सुटे. अगं ऐक की माझं, मी पाहिजे ते पाया पडतो तुझ्या, पण माझ्या शुभोला जेलमध्ये टाकायला देऊ नकोस. तू एकडाव साहेबांशी बोल की तुझं ऐकतात ते. स्वीटे स्वीटे माझ्या पोरीचं बी लगीन नको खूप ओढू. अगं आम्हाला समाजात तोंड दाखवायला बी जागा होणार नाही. मी पाया पडतो तुझ्या, हात जोडतो. शांत व्हा. तुम्ही एवढं बोलायला लागलाय म्हणून बोलतो मी साहेबांशी, पण तुम्ही पण तुमच्या शुभूला समजवा. माझ्याशी लग्न करायला तुम्ही त्याला तयार करायचं. आणि कधी? उद्या श्रावणीच्या लग्नाच्या दिवशीच माझं आणि शुभूचं लग्न होणार. पल्लवीला मारून टाकलं. हाँ, और वो श्रावणी मैडम के साथ भी यही कर सकते हैं. विशाल सर, मला प्लीज सोडा. हे बघा, मला श्रावणीचं लग्न थांबवायला पाहिजे, नाहीतर लय मोठा अनर्थ होईल हो. तिचं आयुष्य बर्बाद होईल, हे मला नाही होऊ द्यायचंय. विशाल सर प्लीज प्लीज. विशाल सर. शुभंकर, मैं आपकी मदद करना चाहता हूँ, लेकिन कैसे? आता विचार करत बसू नका. हे बघा, तो रुद्र ना एक नंबरचा गुन्हेगार आहे. त्याला त्याची शिक्षा एक दिवस ना एक दिवस मिळणार आहे. विशाल सर, हे बघा, एक जीव वाचवायची संधी तुम्ही सोडू नका. माझं ऐका प्लीज. ही संधी गमवू नका. प्लीज सोडा. मी हात सोडतो. प्लीज ऐका माझं. विशाल सर ऐका माझं. ठीक है, मैं छोड़ता हूँ. कोण? मॅडम, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. बोला, तिथूनच बोला. ठीक आहे. तुम्ही श्रावणीच्या हातावर मेहंदी काढायला आला होता ना? आम्हाला श्रावणीबद्दल का विचारतोय? तुम्ही असं त्या दिवशी अचानक पळून का गेला? नक्की काय झालेलं? मला त्याविषयी बोलायचं. हा रुद्राचा माणूस आहे की काय? सांगा ना मॅडम. मला तुमच्याशी काही बोलायचं नाही. तुम्ही जा ऐकून प्लीज. मॅडम मॅडम ऐका ना, मला तुमच्या मदतीची गरज आहे. मॅडम मॅडम प्लीज ऐका. हे खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. मॅडम प्लीज, त्याविषयी काय घडलेलं मला तुम्ही सांगा मॅडम. मॅडम काय विचारालोय मी तुम्हाला? शुभू कुठे आहे? तुम्ही सांगितलंय ना त्याला? तो माझ्याशी लग्न करायला तयार आहे का नाही?
स्वीटे, शुभू रात्रीपासून घरीच आला नाही अगं. अगं त्याचा फोन बी लागत नाही. आम्ही रात्रीपासून जागे आहोत वाट बघत. आम्ही तुला बी फोन केला होता, तो बी फोन उचलला नाहीस. स्वीटे, तू रुद्र सरांना सांगितलं होतं ना शुभूला सोडायला? होय, सांगितलं होतं की मी. अगं मग अजून घरला आला नाहीये त्यो. मी बघतो काय तर. खूप छान दिसते श्रावणी. थँक्यू. श्रावणी, आज मी तुझी पाठवणी करणार. पण खरं सांगू, तुला तुला मनातून कधी मी दूर नाही करू शकणार. तुझ्या लग्नापर्यंत बरंच काही घडलं, बरंच काही झालं, पण तू माझ्यावर विश्वास दाखवलास. माझ्या निर्णयाचा सन्मान केलास. नाही श्रावणी, आता रडायचं नाही. आता फक्त हसायचं. कारण इथून पुढे तुझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंदच असणार.